राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपली फळबाग सोबतीची टीम नारायणगावचे सरपंच, नारायणगाव म्हणजे पैठण तालुक्यामधील नारायणगावचे सरपंच योगेश रोडे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये आलेलो आहोत. आज इथं आपण साईजसाठी ट्रीटमेंट सुरू करणार आहोत आणि पुढच्या वर्षी पूर्णच नियोजन आपण याचं घेऊ. आता यावेळेस साईजसाठी आपण याला आज 24 जुलै ह्या दिवशी ट्रीटमेंट करतोय. आज आपल्यासोबत सचिन रोडे आहेत, सरपंचांचे बंधू. योगेश मस्के सर त्यांच्यासोबत आहेत. सर, काय काय मिक्स करायला याच्यामध्ये? पिकअप जादू आणि 1261 म्हणजे ते जास्त घट्ट आहे म्हणून अगोदर कमी पाण्यात मिक्स कमी पाण्यामध्ये त्याला मिक्स करायचं. हॅलो, तू आला ना योगेश? कॅन खाली जरा, कॅन खाली जरा. हा हा, कान काढून, कानची नळी काढून, समोर तोंड काढून. हा, ते कळलं ना ते. बरं बरं, तर आज आपण फळाचं वजन सुद्धा घेऊयात, त्यासाठी आपण काटा आणलेला आहे. ते काढ, ते पाणी घ्या, पाणी नंतर पाणी घ्या, नंतर पाणी घ्या. यातलं काढ ना, याच्यातलं काढून घ्या. आता हे टाका, दोन्ही कॅन एकत्र करून घ्या. टाकू नंतर अर्धा अर्धा त्याला करतो. करून घेतलेलं काढायला कधी बकेट आणायचं, बकेट आणतो. तर अगोदर आपण याला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ राहिलो, त्यानंतर आपण टाकीमध्ये टाकू. आता काय करा, दोन्ही कॅनी हलवून त्याला एक टोप आणावं लागेल त्याला अगोदर, किंवा एक बकेट. याच्यासोबत हे काय आहे? अर्ध्या अर्धा करा. याच्यासोबत अजून काय काय आहे? जादू आहे सर, पिकअप जादू. आणि 500 झाडासाठी 10 लिटर पिकअप. हे काय बॅग मध्ये? आणि 1261 वॉटर सोलेबल ग्रेड आहे. 1261. त्याला स्क्रू ड्रायव्हर आहे का? आहे ते काय पुढे. यातलं काही पण काढलं. तर आपण एकदा साईज घेऊयात फळांची. आपण वेट करून घेऊया. हां, हे होऊन जाईल. सचिन लय उद्या. तर आता ह्या झाडांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपण काय करणार सर पुढं? सर, आता जे आपण सोडतोय ना, याच्यातून काय होईल, जमिनीत जेवढे काही घटक पडलेले भरपूर ते उचलायला मदत होईल. झाडांचा जो मुळांचा कक्ष आहे तो पण सक्रिय होऊन जाईल. अजून झाडामध्ये पिवळसरपणा कमी होऊन जाईल. त्यासोबत झाडात ताकद वाढून जाईल. आणि पावसाळ्यामध्ये सगळं जेवढं काही मुळांचा कक्ष आहे तो ॲक्टिवेट झालेला असतो. त्यानंतर मग हे जर औषधी गेली तर मुळ्यांची कार्य करण्याची जी शैली आहे किंवा कार्य करण्याचं जे काय म्हणता येईल त्याला क्षमता आहे ती वाढून जाईल. आता आपण वेट घेऊन टाकू फळांचं. आता आपण ही ट्रीटमेंट या झाडांसाठी आणि रोपट्यांसाठी दोघांसाठी करणार समजा. पूर्ण 900 झाड आहे सरपंचाचे. 900 झाडांसाठी ट्रीटमेंट आहे सगळी. सचिनला बोलवून आपण इकडे.
तर आपल्या ह्या ट्रीटमेंटमुळं फक्त याचं फळाचं वजन आणि गुणवत्ताच वाढणार नाही, तर सोबत जी गळ होती ती पण थांबेल. जशी ही गळ आहे थोडीशी, ही गळ सुद्धा थांबून जाईल. तर आपण आता बागाच्या बाजूला आलेलो आहोत. इथं दीपक, सुरुवातीचंच आपण एक झाड घेऊ. हे एक झाड जरी घेतलं तरी त्याला खून करून ठेवा, म्हणजे आपल्या लक्षात राहील. हा, आपण ज्या झाडाचं तीन घेऊन राहिलो प्रकारचे फळं सचिन, काढायचे. एक छोटी साईज, मिडियम आणि मोठी साईज. एक छोटं घे, एक मध्यम आणि एक सगळ्यात मोठं, अशा 3 घ्या. हा, छोट त्याच्यापेक्षा एक एक मिडियम साईजचं मीडियम घ्या. तुम्ही काढायचं. नाही, ते सारखंच झालं ते. हा, चार घ्या. ही एक घ्या, एक त्याच्यापेक्षा मोठी. छोटं घ्या. आता याच्यापेक्षा मोठी साईज आहे एकदम. सगळ्यात मोठी साईज बागात आहे. घेऊन टाक. आपण वजन बघू. आता आपण याचं वजन करूयात. सगळ्यात छोटी साईज आहे. याचं 91 वजन आहे 91 ग्राम, म्हणजे 90 ग्रामच्या आसपास. 2 नंबरची साईज. ज्याच्यापेक्षा मोठं आहे ते 117, म्हणजे 117, 18, म्हणजे 120 ग्रामच्या. 90, 120. त्याच्यापेक्षा मोठी साईज. म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठं आहे ते 180 ग्रामचं आहे, 181. आणि जे सगळ्यात मोठं आहे ते 208 ग्रामचं, म्हणजे 210. म्हणजे जवळजवळ 90, 120, 180 आणि 210 याला काय अशा प्रकारचं आपले फळाचं एक ॲव्हरेज वजन बागामध्ये दिसतंय. आज आपण याला वजन वाढ आणि गुणवत्ता वाढीसाठी ट्रीटमेंट करतोय. आणि या झाडाला आपण मार्क करून ठेवूयात. हे आपल्या बागेमधलं दुसरंच झाड आहे. याच्या खाली आपण हे पाईप्स टाकलेले आहेत. याला फक्त उचलू नका कोणी. हा, बस त्याला बांधून ठेवा. तर आपण याला बांधून ठेवतोय, म्हणजे 10-15 दिवसानंतर आपण ज्यावेळेस साईज घेऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात राहील की आपण कोणत्या झाडाची फळं काढले होते आणि साईज घेतली होती. 15 ऑगस्टच्या आसपास. मग सचिन, काय वाटतं किती साईज वाढेल, किंवा एक अपेक्षा काय आहे एक शेतकरी म्हणून? साईज चांगली वाढायला पाहिजे झाडाची. चांगली वाढायला पाहिजे. फळाची. तर हे आहेत सचिन रोडे. झाडं चांगली सुधारायला पाहिजे. या सोबत काय करता तुम्ही अगोदर अजून? याच्यासोबत आपण स्लरी स्लरी. स्लरी स्लरी कधीपासून चालू आहे? तरी 2 डोस पडले. अच्छा, 2 डोस पडलेत. आणि स्लरीचा पण औषधं व्हिडिओ घेऊ वगैरे. आपण. ते ट्रॅक्टरद्वारे स्लरी सोडतात, ती कशी सोडतात, काय सोडतात, आपण पुढच्या व्हिडिओत दाखवू एक दिवस. स्लरी हा, करायच्या ती एक अगोदर सोपी आपण- पद्धत आहे ट्रॅक्टरद्वारे सोडण्याची. आम्हाला की- सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये, आपण ते स्लरीचा एक व्हिडिओ घेऊ. कधी काय कधी काय सोडायचं दिवस त्यावेळेस चालले आपण जातं. येऊन सुरू त्याला. सांगतो तुम्हाला. चालेल, धन्यवाद. आपण भेटूयात 15 ऑगस्टच्या आसपास.